पुण्यातील कुख्यात आंदेकर टोळी पुन्हा एकदा रक्तरंजित सुडाच्या मालिकेमुळे चर्चेत आली आहे. टोळी प्रमुख बंडू आंदेकर आणि त्याचे बहुतांश शूटर तुरुंगात असतानाही हत्या आणि प्राणघातक हल्ल्यांचे कट रचत असल्याचं समोर आलंय. मुलगा वनराज आंदेकरच्या हत्येनंतर सुरू झालेलं हे सूडनाट्य आता थांबायचं नाव घेत नाहीये आणि प्रत्येक हल्ल्यासाठी नव्या तरुणांचा वापर होत असल्याने पोलिसांसमोर मोठं आव्हान उभं राहिलंय. पाहुयात हा त्यावरचा स्पेशल रिपोर्ट. पुण्यातील गुन्हेगारी विश्वात आंदेकर टोळीचं नाव पुन्हा एकदा चर्चेत आलंय. टोळी प्रमुख बंडू आंदेकर तुरुंगात असतानाही शहरात सुडाच्या हल्ल्यांची मालिका सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकरची साधारण 1.5 वर्षांपूर्वी सोमनाथ गायकवाड आणि टोळीने हत्या केली होती. वनराज आंदेकर हा आंदेकर टोळीचा बॅकबोन होता असं म्हटलं जायचं. त्यामुळे त्याच्या हत्येनंतर आंदेकर कुटुंब आणि टोळी आक्रमक झाली आणि त्यानंतर सुरू झालं सुडाचं रक्तरंजित सत्र. वनराजच्या हत्येचा बदला घेण्यासाठी सर्वात आधी आयुष कोमकरची हत्या करण्यात आली. 8 महिन्यांपूर्वी नानापेठ येथे गोळ्या झाडून आणि कोयत्याने वार करून अवघं 18 वर्ष असणाऱ्या आयुष कोमकरचा खून करण्यात आला. या प्रकरणात पोलिसांनी बंडू आंदेकर, त्याची मुलगी आणि सुनेलाही अटक केली आहे. मात्र अटकेनंतरही आंदेकर टोळीचे हल्ले थांबले नाहीत. मागच्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात वनराज आंदेकरच्या खुनातील आरोपी समीर काळेचा सक्का भाऊ गणेश काळे याची देखील अशाच प्रकारे हत्या करण्यात आली. रिक्षा चालक असलेल्या गणेश काळेवर खडी मशीन चौकात हल्ला चढवण्यात आला. या प्रकरणात देखील आंदेकर टोळीचं नाव समोर आलं होतं. बंडू आंदेकरसह आंदेकर टोळीतील अनेकांवर गुन्हे दाखल झाले होते आणि आता बुधवारी देखील वनराज हत्येतील आरोपीच्या भावावर अक्षय मस्केवर जीवघेणा हल्ला घडवून आणण्यात आला होता. 9:50 दरम्यान शाहू बँक चौक येथे अक्षय बाळू मस्के नावाचा एक रिक्षा चालक आहे, त्याच्यावर 3 ते 4 लोकांनी येऊन फायरिंग केलेली आहेत. यामध्ये 4 राऊंड फायर केलेले असं निष्पन्न झालेलं आहे आणि त्याच्यावर कोयत्याने वार सुद्धा झालेला आहे. जो जखमी आहे त्याला तात्काळ हॉस्पिटलला नेण्यात आले आणि त्याच्यावर आता उपचार चालू आहेत. आमचे ॲडिशनल CP क्राईम, DCP क्राईम, सर्व क्राईमचे युनिट्स तसेच पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी, आमचे झोन 2 आणि इथले आजूबाजूचे सर्व पोलीस स्टेशनचा DB स्टाफ वगैरे या आरोपींच्या शोधात आहेत आणि आम्हाला खात्री आहे टेक्निकल सर्वेलन्स चालू आहे. परत ह्युमन इंटेलिजन्सच्या माध्यमातून आम्ही आरोपींचा शोध घेत आहोत आणि खात्रीशीर हा लगेचच आमचा हे आहे की डिटेक्ट होऊन आरोपी सुद्धा अटक केले जातील. या प्रकरणातही पोलिसांनी बंडू आंदेकरवर गुन्हा दाखल केलाय. मात्र प्रत्येक वेळी नवनवीन आणि अल्पवयीन मुलांचा वापर करून हल्ले घडवून आणले जात असल्याने तपास अधिक गुंतागुंतीचा बनतोय. पुण्यात सुरू असलेल्या या टोळी युद्धामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे आणि आंदेकर टोळीच्या वाढत्या हालचाली रोखण्यासाठी पोलिसांना आता पारंपरिक कारवाईपेक्षा वेगळा आणि कठोर फॉर्म्युला वापरण्याची गरज असल्याची चर्चा सुरू झाली आहे. तुरुंगात असतानाही टोळीचा कारभार सुरू ठेवणाऱ्या बंडू आंदेकर समोर आता पुणे पोलिसांचं मोठं आव्हान उभं राहिलंय. सुडाच्या या रक्तरंजित मालिकेला पोलीस कसं रोखणार याकडे आता संपूर्ण पुण्याचं लक्ष लागलंय.